तर चला फटाफट चालली मी आणि ही आहे मी क्यूट क्यूट गाईज आमचा मम्मी थांब ग जरा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? मी चालली आता कॉलेजला. काल मला खूप जास्त उशीर झालेला आहे. आज माझा पेपर आहे. तर हा आहे आपला आजचा लुक. कॉलेजला आपण आलेले आहे. आता मी चालली आहे पेपरला. आमच्या कॉलेजमध्ये इथं झाडं कापून टाकलेली आहेत सध्या तरी. झाडं कापून टाकलेत बिचारे. तर आले मी वापस घरी. आता मी चालली आहे पटपट घरी वरती. आणि बापरे माझा आवाज. तो मम्मीने मुझे बोला था की सॉरी मम्मी मला म्हटली होती की जा वडापाव घेऊन ये पटकन. मी पटकन आपल्या गाडीला घेतले आणि मी चालले आता वडापाव आणायला. आले मी वडापाव घेऊन वापस घरी. तर ना मी आणि मम्मी ते चहा पीत होतो आणि आमचा थॉम आहे ना असा मम्मीला त्रास देतोय. मला घे, माझा लाड कर, असा त्रास देतोय हिला. काहीच आता अचानक प्लॅन ठरला की मला मोमोज खायला जायचंय आणि मी आता रेडी होते त्याच्यासाठी. आणि पटकन निघूया आपण मोमोज खायला. अभी मजा आएगा ना भिड़ो. लुक ठीक आहे. रेडी होऊन मोमोज खायला. ठीक आहे, तर चला फटाफट चालली आहे मी आणि ही आहे मी क्यूट क्यूट. गाईज सो आहे ना मला सॉक्स वगैरे पण वेअर करावे लागतील कारण बाहेर खूप जास्त थंडी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गाईज, मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. नाही तर तुमचा चेहरा एवढा खराब होईल ना सांगू शकत नाही. तर आहे ना मी आता चालली आहे पटकन आणि मी इथं लिफ्टची वाट बघते. आणि माझे हे एअर फ्लफीज पण मी घेतलेत कारण बाहेर खूप थंडी आहे. तू बरोबर दिसतंय का बघ, आवाज येतो बिना बोलत. हा ठीक आहे. तर गाईज आम्ही चाललोय मोमोज खायला. तू मध्ये बोलू नको, तुझा व्हिडिओ मध्ये आवाज येईल. आपले मोमोज आणि फ्राय झालेले आहेत आणि आपण आता पटपट खाणार आहे आणि वापस निघणार आहे घरी. तर आहे ना गाईज आता जिथं मी मोमोज खाल्ले ना तिथं मला बिलकुल नाही आवडले. एवढा माझा मूड खराब झाला ना, अक्षरशः मी असे बेकार मोमोज कुठंच नव्हते खाल्ले. आणि त्या मूडच्या खराबामध्ये मी शूट पण नाही केलं काय. आणि आता मी चालले आहे घरी कारण एवढी बाहेर थंडी आहे ना बापरे. तर गाईज आता बघा स्वीटी आमची कशी पळत येते तिला आवाज दिल्यानंतर. आणि आज 1 लिटर दूध लिहिलं आहे. आमचं रोज अर्धा लिटर दूध येतं. स्वीटो काय फोडणी घातलं ग मम्मी, एवढा ठसका उठवलाय. आणि एकदा माहितीच नाही बाहेरून असं असली जोरात पडली असती मी थोबड असते. तर गाईच आमच्या थॉमच्या गळ्यामध्ये मी क्लिनिक प्लसचे हेड. अरे तू हो सांगता व्हिडिओ बनवते मी, वास काय घेतोय. तर गाईज तुम्ही सांगा आमच्या थॉम पेक्षा सुंदर या जगात कोणी आहे का? तो आहे ना तर गाईज आमचा थॉम मम्मी थांब ग जरा. तर गाईज आमचा थॉम इथे क्लिनिक प्लसचं प्रमोशन करताना दिसतोय. किती पैसे भेटलेत बाळा तुला? तो म्हणतोय पैशाची गरज नाही मला, पेडिग्री द्या फक्त.
बनवते माझ्या मम्मीसाठी, कारण गरमच आहे कॉफी. तर माझी मम्मी मला म्हणते की पटपट कॉफी बनव, नाही तर वापस बनवायला लावीन मी तुला. काहीच माझा भाऊ घरी आलेला आहे. खूप शिव्या खाल्ल्यानंतर हा माणूस घरी येतो. त्याला घरदार दिसत नाही आणि हा कुठला पिक्चर आहे? धुरंधर. हा, तर आहे ना माझा भाऊ धुरंधर बघून आलेला आहे आणि तो मला स्टोरी सांगतो. टाकू ते राडा बेडा अजून बघितलंच नाही पिक्चर तर काय सांगायचं. मग आता तू कशात खोटे बोलते म्हणा. खोटं बोलती बाय. नाही, मी खरं बोलती. आल्या आल्या तूच तेच सांगत होता. अगं ते नाव इंस्टावर. हा का? औरंगजेबाची भूमिका केली त्याच्यामध्ये. हा, तोच. आणि रणवीर कपूरला असली दाढी दाखवली एवढी इथपर्यंत, असलाच फुगवला रणवीर कपूरला हिरो दाखवलाय. हा कसं काय त्याचं नाव माहिती कळ खली खली आपलं खायच्या आईच्या त्याची नाही ऍक्टिंग केली. तंगवली सेम तेवढा दाखवला त्यात रणवीर कपूर. तर आहे ना गाईज, मी आहे ना माझ्या मम्मीच्या फोन मधून माझे व्हिडिओ बघत असते. हे बघा, असे आयडिओ इंस्टाग्रामच्या पण व्हिडिओज बघते मी आणि मम्मीच्या यूट्यूब मधून पण माझे व्हिडिओज बघत असते. गाईज आहे ना, मला माझ्या या बॅकग्राऊंडसाठी खूप साऱ्या कमेंट्स आलत्या. माझी एक रील व्हायरल गेली 1 मिलियनला. पहिली 1 मिलियनला गेली, देन ती आता 4 मिलियनला गेली आहे. आणि त्याच्या मागे एक बॅकग्राऊंड होतं BMWचं. त्या BMWच्या बॅकग्राऊंडसाठी मला एवढे सो हे आहेत ते बॅकग्राऊंड. आणि यामध्ये मी आत्ता लाइटिंग ॲड केलेल्या आहेत. आधी यामध्ये लाइटिंग नव्हत्या. आणि आहे ना, मला पांडा पण खूप आवडतो. सो आहे ना, माझ्याकडं माझ्या फ्रेंडनी दिलेला एक पांडा आहे, जो की तो टेडी आहे. ठीक आहे. आणि देन माझ्याकडं पांड्याचं ते हे पण आहे, ते असतं ना आता ट्रेंडिंगला चाललंय, काय म्हणतात माझ्या लक्षात नाही येते, पण ते हे इयरफोन सारखं असतं ना कानाला, ते वालं. आणि मी असे पांड्याचे हे पण बनवले आहेत पिक्चर्स. मस्त पिक्चर आलाय तो. अरे हा पिक्चर लय भारी आहे, जाऊ ना. तर गाईज, माझ्या मम्मीने मला इथं जबरदस्ती जेवायला बसवलेलं आहे. मी मोमोज खाऊन आले होते तरी पण मला जबरदस्ती बसवलेलं आहे. बघा आमचा थॉम कसं झोपला इथे. पहिला हा घाबरला होता मम्मीला, पण आता झोपलाय. तर गाईज, अशा प्रकारे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. गुड नाईट, बाय.